आता थेट आपण जातोय नाशिकला, कारण नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार पद्धतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। ते दृश्य आपण तिथे बघतोय। रक्त झुकणार नाही असं म्हणत या ठिकाणी हा मोर्चा काढला गेलेला आहे आणि दादा भुसे, चंद्रकांत पाटील यांचे फोटो लावत जोरदार पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। महाराष्ट्र सरकार झोपलंय, त्याला उठवायला चला। शिक्षण मंत्री झोपले, त्याला उठवायला चला। शिक्षण मंत्री झोपले, त्याला उठवायला चला। लाल पागोट गुलाबी शेला, लाल पागोट गुलाबी शेला, लाल पागोट गुलाबी शेला, लाल पागोट गुलाबी शेला। दादा भुसे झोपले, त्यांना उठवायला चला। दादा भुसे झोपले, त्याला उठवायला चला। महाराष्ट्रातील 17,000 सरकारी शाळा बंद करणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। गरिबांच्या हातातलं शिक्षण हिसकावणारं देवेंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महत्त्वाचा शिक्षणाचा मुद्दा घेत दादा भुसे यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही सुद्धा गेल्या आठवड्यापूर्वीच जोर धरताना आपल्याला पाहायला मिळत होती, कारण ज्या पद्धतीने शिक्षणाचा बोजवारा उडालाय असं म्हणत आणि महाराष्ट्रातील खास करून मराठी शाळा बंद पडण्यावरनं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या अनेक शिक्षकांना शिक्षकेतर कामं लावण्यावरनं सुद्धा जोरदार पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे आणि त्यातच आता हाच एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे। शिक्षण व्यवस्थाच ICUवर आहे असं म्हणत काही विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याच ही खरं तर मागणी करण्यात आलेली होती जोरकस पद्धतीनं आणि पुन्हा एकदा हेच मागणी जोरकस पद्धतीनं केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। या मागणीसाठी नाशिकमध्ये NSU आक्रमक झाली आहेत। काँग्रेसचे शहर पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी झाले आहेत आणि ईदगाह मैदानापासून हा मोर्चा निघाला आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो चाललेला आहे। आपण जर बघितलं तर हातात महापुरुषांचे फोटो आहेत आणि घोषणाबाजी देखील जोरदार केली जाते। काय नक्की मागणी आहे आपली? या शिक्षणामध्ये जी अनागोंदी माजलेली आहे ती त्वरित दुरुस्त झाली पाहिजे। अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहेत। शाळा बंद पाडल्या जात आहेत, मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत। ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच पद्धतीप्रमाणे शिक्षकांचाही प्रश्न निर्माण झालेले आहेत। 17 ते 18,000 महाराष्ट्रातील जर शाळा बंद पाडल्या तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जातोय प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे। प्रांजल, एकीकडे केंद्रामध्ये झालेला राजीनामा आणि त्यानंतर राज्यातही काही फार वेगळी परिस्थिती नाही असं म्हणत जोरदार टीका केली जाते। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यावेळी अधोरेखित केले जात आहेत? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये TETचा आता पेपर फुटीचं प्रकरण असेल, शालार्थ ID घोटाळा खरं तर हा गाजतो आहे। यासह इतर मुद्द्यांवरती आता नाशिकमध्ये NSU करता आक्रमक झाले आहेत। आपण जर बघितलं तर आता ईदगाह मैदानापासून हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि सध्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे। जोरदार घोषणाबाजी इथे खरं तर केली ही जाते। दरम्यान समोर जर बघितलं तर महापुरुषांचे देखील फोटो हे झळकले जात आहेत। त्यासोबतच मराठी शाळा वाचवा अशी देखील त्यांची मागणी आहे। काय नक्की आपली मागणी? महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी गोरगरिबांच्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवलेलं आहे। हा NSYचा आरोप आहे। महाराष्ट्रातल्या 17,500 सरकारी शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे। ज्या पद्धतीने TET सारखा पेपर, नीट सारखा पेपर, JEE सारखा पेपर या सरकारच्या काळात फुटतो तरी या सरकारला अजून जाग येत नाही। शिक्षण मंत्री काय झोपले का? महाराष्ट्राच्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेमध्ये मध्यान्ह पोषणाचा आहारामध्ये कुठे शेंगदाणा आहे तर कुठे डाळ नाहीये। एक दिवस मुलांना पोषण आहार मिळणं अवघड झालेलं आहे। या सरकारच्या काळामध्ये अनागोंदी कारभार या शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला आहे। म्हणूनच आणि NSYच्या वतीने नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्यात आला। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आज आम्ही हा मोर्चा करत आहोत। आपण बघत आहोत शिक्षण मंत्र्यांनी मोर्चा द्यावा अशी करता त्यांची मागणी आहे। आणखी काही पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात।
काय नक्की म्हणणं आहे आपलं? करतं काय नाही, शिक्षणाचं जे वाटोळं देशभर तळीवरती चालले आहे त्याबद्दल अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. मागच्या 12 वर्षामध्ये 95,000 मराठी सरकारी शाळा बंद सरकारने केलेल्या आहे. ही अत्यंत वेदना आहे. गरिबाचं शिक्षण संपून टाकायचं आणि या देशामध्ये अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या शाळा आणायच्या. जर सरकारी शिक्षण संपून टाकलं तर गरिबाच्या मुलांनी शिकायचं कुठे? तुम्ही आज ज्या पद्धतीने शिक्षणाचं वाटोळं करायचं काम चाललं आहे, विद्यार्थी आत्महत्या करताय, शिक्षकांची भरती केली जात नाहीये, ती शिक्षण व्यवस्था कशी संपेल यासाठी सरकार प्रयत्न करते. आमची या सगळ्या याच्यामध्ये मागणी आहे की